श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 21। महादायसाला धातूचे साम्य तत्व निरूपण। एके दिवशी महादायसाने सर्वज्ञांना विचारले, जी हा नागदेव आपल्या देहाचे होते नव्हते ते सर्व जाणतो। यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई भक्त योगी या विषया या तीही धातू साम्य अति। यावर महादायसाने विचारले, जी धातूचे साम्य कशामुळे असते? सर्वज्ञ म्हणाले, बाई विषया म्हणजे राजा, ज्याच्या जवळ वैद्य असतात त्यांना सहा ऋतुत्व धातूचे साम्य सहा ऋतुत्व कोणता पदार्थ खावा याचे ज्ञान असते। ते रोज राजाच्या हाताची नाडी पाहतात आणि म्हणतात, राजे हो, तुम्ही आज अमुका रस सेवावा, अमुके अन्न जेवावे, अमुके वस्त्र नेसावे, अमुका शृंगार करावा। तो त्या वैद्याच्या अधीन होऊन राहत असतो, तत्परत्वे रस घेतो, त्यामुळे त्याला वात पित्त कफ बांधत नाही। तसाच योगी हाही आपल्या विद्येप्रमाणे वागतो, म्हणून त्याच्या धातू साम्य असतात। तसेच भक्त व अनुसरलेला हे ईश्वराने सांगितलेले अन्न वस्त्र घेतात, त्यांनी ईश्वर हाच आत्मा केलेला असतो, म्हणून त्याचाही धातू साम्य असतात। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।